नमस्कार. युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही स्टोरी आहे लार्नी नावाच्या मुलीची. कॅलिफोर्निया येथे ती राहत असत. तर द सिक्रेटबद्दल तिला तिच्या मैत्रिणीकडून समजलं होतं. तिच्या मैत्रिणीच्या आयुष्यात जे पण काही घडलं तिने तिला सांगितलं. द सिक्रेटमुळे तिच्या आयुष्यात होणारा बदल तिने तिला सांगितला. लार्नी विचार करत होती की द सिक्रेट काय आहे. तिच्या मैत्रिणीने फक्त तिच्या आयुष्यात जे काही घडलं ते सांगितलं, पण द सिक्रेटबद्दल काहीच माहिती नाही सांगितली. तिची मैत्रीण तिला बोलली की मी जर तुला हे रहस्य सांगितलं तर ते रहस्य राहणार नाही. मग लार्नीने तिचा विचारही सोडून दिला. तर ते रहस्य काय हे तिने जाणून मग पण सोडून दिलं होतं. मग ती काही महिन्यांनी मग तिचा भाऊ कॅनडामध्ये राहणारा तो तिला भेटायला आला होता. तर मग त्याने तिला ते दोघंजण खूप गप्पा मारत होते. गप्पा मारता त्याने द सिक्रेटचा विषय काढला. मग त्याने पण त्याच्या आयुष्यात काय बदल घडले हे तिला सांगितलं. मग लार्नी पण विचार करायला लागली की द सिक्रेट नेमकं काय आहे. मग त्याने सगळं तिला सांगितलं की मी कसा सराव केला द सिक्रेटचा, मग त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात काय बदल झाले हे त्याने तिला सगळं सांगितलं. मग द सिक्रेटबद्दल तिने जाणून घ्यायचं ठरवलं. लार्नी म्हणे आता मला द सिक्रेटबद्दल जाणून घ्यायचं आहे. द सिक्रेटची तिने CD मागवली. ती त्याने पाहिली. त्याच्यात काहीतरी आकर्षक आहे असं तिला वाटलं. हे काम करेल का? तर तिला असं वाटायचं की हे काम करतं नाही करत असं. मग तिला हव्या त्या गोष्टीपासून सुरुवात केली. म्हणजे छोट्या गोष्टीपासून तिने सुरुवात केली. तिला द सिक्रेटमध्ये तिला असं वाटलं की ते द सिक्रेट काम करणार नाही. तर तिला एकदा हरगोस नावाचं चायनीज मोमोज खायचे होते. तर लार्नो कॉक्शियन समुदायात राहत होती. तर त्यामुळे तिला असं वाटायचं तिला तिथे चायनीज चांगलं रेस्टॉरंट मिळणं हे अवघड होतं. पण द सिक्रेटमध्ये जसं सांगितलं तसं तिने केलं. मानस प्रतिमा पाहिली, म्हणजे तिने कल्पना केली की तिला ते मिळालं आहे. तिने रेस्टॉरंटचा शोध पण नाही लावला. कोणाला सांगितलं पण नव्हतं का मला मोमोज खायचे असं. मग तिने जवळपास 1 आठवडा विचार केला, पण तसं काहीच झालं नाही. ते अस्तित्वातच आलं नाही. नंतर एक दिवस रात्री झोपताना तिने स्वतःला सांगितलं कसंही करून मी मोमोज खाणार. कसं ते मला नाही माहिती नाही. मग सकाळी ती ऑफिसला निघाली. मग तिने रात्री काय बोलली झोपताना, तिने काय विचार केला हे सकाळी ती सगळं विसरून गेली. मग ती तिच्या नेहमीप्रमाणे कामात बिझी झाली. तिची मैत्रीण तिच्याकडे आली. तिला म्हणाली दुसऱ्या विभागाने सर्वांना नाश्ता पाठवला आहे, चल जाऊन बघू काय आहे. किचनमध्ये मग त्या दोघीजणी गेल्या. नाश्त्याला काय होतं माहीत आहे? हरगोसचे मोमोज तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमधून आले होते. विचार पण केला नाही, पण अचानक घडलं असं. मोमोज नाश्त्याला कधीच येत नाही, तरीही तिथे पाठवले गेले. तिने एकदाच दृढ विश्वास ठेवला होता की जे मला पाहिजे ते मिळेल. तिने मोमोज आणले. ज्या मुलीने मोमोज आणले होते त्या मुलीला लार्नीने विचारलं की ह्याच्या मागचं कारण काय आहे. तर ती म्हणे सकाळी 6 वाजता हे एकच हॉटेल असतं जे माझ्या घराजवळ सकाळी 6 वाजता सुरू होतं. मग कशी वाटली स्टोरी? तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एखादी छोटी गोष्ट तुम्ही आकर्षित करू शकता, ठीक आहे, पण आपल्याकडे मोठी गोष्ट काही येत नाही माहीत आहे. कारण आपण जास्त विचार करत असतो कसं होईल, मिळेल की नाही, आपण डिटॅच होत नाही. पण इथे लार्नीने तसं केलं नाही. झोपण्यापूर्वी स्वतःला बोलली की मला मोमोज खायचे, ते कसं होईल मला नाही माहिती, पण काही विचार केला नाही जास्त. तिला मिळेल असं तिला माहीत होतं. तिने मनात पक्का विश्वास ठेवला. तुम्हाला जर लवकर आकर्षित करायचं असेल तर मागा आणि ते तुमचं झालं आहे असं समजा आणि सोडून द्या. मग बघा कसं मॅजिक होतं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.